इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह पार पडला। या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मोठमोठे नेते उपस्थित होते। आता सोशल मीडियावरती काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि दुसरीकडे नसरापूरमधील ती केस, अक्षरशः लोकांनी त्यानंतर संताप व्यक्त केलेला आहे। पुण्यातील नसरापूरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आलेली आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे, जो आरोपी आहे नराधम भीमराव कांबळेचे काळे कारनामे समोर आले आहेत। नराधम कांबळेवर 1998 मध्ये पहिला गुन्हा नोंद करण्यात आला होता, त्यावेळी त्याची सुटका करण्यात आली होती। अशातच पहिल्या केसमधील कांबळे विरुद्ध जबाब देणाऱ्या व्यक्तीने धक्कादायक खुलासे सुद्धा केलेले आहेत। परंतु दुसरीकडे व्हायरल व्हिडिओजमध्ये पाहू शकता की जे काही आपल्या जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते कशा प्रकारे विवाह सोहळे जे आहेत ते अटेम्प्ट करत आहेत आणि त्यांना विसर पडला आहे की काय, की अशा भयंकर केसेस महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। कुठे त्याच्यावरती जे कायदे आहेत ते व्यवस्थित करावे असं लोकांचं मत येत आहे। परंतु हे जे मुख्यमंत्री आहेत ते विवाह सोहळा अटेम्प्ट करण्यामध्ये बिझी आहेत, असंच लोकांचा प्रचंड तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सोशल मीडियावरती इंदुरीकर महाराज आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेले आहेत। आणि दुसरीकडे जे केस आहे, नसरापूरमधील जी केस आहे, आरोपी जो कांबळे आहे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागण्या येत आहेत। सिच्युएशन काय आहे आणि आपले मुख्यमंत्री काय करत आहेत, असाच प्रचंड लोकांचा संताप व्यक्त होत आहे।